आपण जे काम करतोय ते काम समाधानकारक आहे का हे आपल्या छातीवर हात ठेवून आपण सांगितलं. जेव्हा संघटनेमध्ये आपण काम करतो, एखादं पद घेतो, तेव्हा संघटनेबद्दल तुमची समर्पणाची भावना असली पाहिजे. आपण केवळ पद घेऊन मिरवायचं का? या पदाचा उपयोग माझ्या सहकार्याने माझ्यासोबत काम करणाऱ्या शेवटच्या घटकाला कसा लाभ होईल यासाठी आपण काम केलं पाहिजे. अनेक माझे पदाधिकारी आहेत, राज्यस्तरावर काम करतात, फक्त नावाला कार्डवर वापरायसाठी मी राजेश व्हाईस ऑफ मिळतो, काम शून्य. लक्षात घ्या, ज्या वेळेस तुमच्याकडे एखादी जबाबदारी तुम्ही घेता तर त्या पदाला न्याय देण्याचं काम तुमचं असतं. आणि हे सांगण्यासाठी खऱ्या अर्थानं मी का अनेक वेळा आलो, मी तालुक्याला बैठका घेतल्या, सगळ्या तालुकाध्यक्षांना सांगितलं, मित्रो आपण आर्थिक संकटात आहोत, कोणता पुढारी येऊन तुम्हाला घरी 2 रुपये देणार नाही. एखाद्या दवाखान्यात जा, तुम्हाला सलाईन लागलेला असू द्या, एखादी बिमारी झालेली असू द्या, एखाद्या पुढाऱ्याला फोन करा, 25,000 रुपये पाहिजे, कोणता पुढारी आणून देणार नाही, तुमचा फोन उचलणार नाही. ही वास्तविकता आहे. या वास्तविकतेपासून तुम्ही दूर जात आहात हे लक्षात ठेवा. फोन करा, कोणी मदतीला येणार नाही, फक्त पत्रकार म्हणून पत्रकार मित्रच मदतीला येणार, पत्रकार संघटना मदतीला येणार, हेही लक्षात ठेवा. त्यामुळे मी सांगत असतो, तालुक्यामध्ये काम करणाऱ्या प्रत्येक पत्रकाराचा विमा निघाला पाहिजे, जिल्हा स्तरावरचा विमा निघाला पाहिजे. आपण मागच्या सलग 2 वर्ष 7,500-8,000 हजार पत्रकारांच्या महाराष्ट्रात विमा काढला. आजही अनेक तालुक्यामध्ये पत्रकार मित्र आपला विमा काढत. काय लागतो त्या विम्याला? 800 रुपये लागतात फक्त. तुमचा 10 लाखाचा विमा निघतो. अनेक पत्रकार आहे. आमच्या काल लातूरला गेलो, मागच्या वर्षीची गोष्ट घटना आहे. मोठी बैठक झाली लातूरला. आमदार कराड यांचे, त्यांचं MGM कॉलेज आहे मोठं,